सांगलीत 2 वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप, हात, पाठी, मांडी व खांद्यावर गंभीर जखमा, नागरिकांचा महापालिकेला सवाल, आणखी किती चिमुकले जखमी झाल्यावर जाग येणार? सांगली शहरातील एसटी स्टँड परिसरातील बुर्ले गल्ली गावभाग येथे 2 वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ओजस्वी पाटील वय 2 राहणार ईश्वरपूर असे जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे। ती सुट्टीसाठी आपल्या आजीकडे सांगलीत आली होती। घरासमोरील अंगणात खेळत असताना भटक्या कुत्र्याने अचानक तिच्यावर झडप घातली। या हल्ल्यात ओजस्वीचा हात, पाठी, मांडी आणि खांद्याला खोल जखमा झाल्या आहेत। तिचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत कुत्र्याला हुसकावून लावले। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। दरम्यान गावभाग परिसरात भटक्या कुत्र्याच्या मोठ्या प्रमाणावर वावर असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वारंवार अशा घटना घडत असतानाही महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। आणखी किती चिमुकले जखमी झाल्यावर प्रशासन जागे होणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित करत भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे।